जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तुम्ही तक्रार दाखल करू शकता। तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, जसे की तुम्हाला पैसे आले नसतील, तुमचा अर्ज मंजूर झाला नाही, इतर कोणतीही समस्या असेल तर त्याची तक्रार तुम्ही दाखल करू शकता। आणि अन्य जे काही बाकीच्या योजना आहेत त्या बाकीच्या योजनेबद्दल देखील जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याची सुद्धा तक्रार दाखल करायची असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर ही तक्रार कशी दाखल करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत। तसेच शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा योजना आहे, तरुणांना मोफत प्रशिक्षण योजना आहे, तसेच वर्षाला महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत आहेत। अशा प्रकारच्या भरपूर योजना आहेत, जसं की मुलींना फ्री शिक्षण सुद्धा आहे। तर यासाठी एक नंबर आहे, तो नंबर आहे 98 61 71 71 71। या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर व्हॉट्सअपवरती या आणि 98 61 71 71 71 या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवायचा आहे। हा हेल्पलाईन नंबर आहे। त्याला हाय पाठवल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला रिवर्क येईल। त्यामध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश यामध्ये एक भाषा निवडायची आहे। भाषा निवडल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलं जाईल की यामध्ये तुम्ही कोणत्या विभागामधून आहात। आता तुम्ही जो विभाग असेल तो तुमचा विभाग, जसे की नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे, जो काही तुमचा विभाग असेल तो तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यामध्ये सर्व जिल्हे दिलेले आहेत। तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली विचारले जाईल की तुमचा मतदारसंघ कोणता आहे। तुमचा जो काही मतदारसंघ असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि सेंड करायचे आहे। एवढं सेंड केल्यानंतर इथे तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात हे विचारलं जाईल। तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून सेंड करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलं जाईल की तुमचे वय किती आहे, तुम्ही कोणत्या वयोगटात येता ते निवडायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला खाली इथे योजना विचारलेली आहेत, योजना सिलेक्ट करायची आहे, जसे की लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना असेल, शेतकरी योजना असेल, अशा प्रकारच्या सर्व योजना तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत। तुमची जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर काही तक्रार असेल तर लाडकी बहीण योजनेला सिलेक्ट करू शकता। अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णा, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे। समजा आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजना सिलेक्ट करूया। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी मदत असं लिहिलेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यावं। ते सिलेक्ट केल्यानंतर योजनेसंबंधी जर समस्या, तक्रार नोंदवायची असेल तर सिलेक्टवरती क्लिक करून भ्रष्टाचाराची तक्रार असेल किंवा कागदपत्रांची असेल, अर्ज करण्याची मदत हवी असेल, वेबसाईटची समस्या असेल, दिव्यांगांना मदत असेल, त्यानंतर कागदपत्रे असतील, इतर कुठल्या समस्या असतील तर तुम्ही इथे ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता। इतर समस्या असेल तर तुम्ही इतर समस्या सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमच्या समस्यानुसार इथे तुमची तक्रार नोंदवणी दिलेली आहे असे दाखवलं जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही एक तक्रार जे आहे ते नोंदवू शकता आणि त्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला कॉल येईल आणि त्यानंतर तुम्ही त्यांना तुमची जी काही तक्रार आहे त्याबद्दल सर्व माहिती सांगू शकता। तर 98 61 71 71 71 हा जो हेल्पलाईन नंबर आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि आपल्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।